समाजाला हा विचारामुळे किंवा विचार तर आहे, पण कुठला काहीतरी होतं त्या विचाराला, त्यांची टेन्शन होत असते, तो साईड इफेक्ट झाला किंवा इफेक्ट झाला. टेन्शन हा इफेक्ट झाला, काहीतरी आहे. ऋषी माताजीने त्यांच्या शब्दात सांगितलं इगो आणि कंडिशन. राग, चिडचिड. राग आणि चिडचिड जर सुरुवात झाली तर माणसाचं शरीराचं तापमान अचानक वाढतं. है ना, गरम होतो ना माणूस, गरम झाला, हा गरम करायला पाणी घ्या असं, तर त्याने अवयव जो कमवत होतो तो म्हणजे लिव्हर. आणि लिव्हर हा सगळ्या शरीराचं मेटाबॉलिझम करणारा मेन घटक आहे. जर गरम असेल लिव्हर किंवा आपण गरम असेल, आपले विचार गरम असतील, तर मग लिव्हर कसं काम करेल? म्हणून बरेच चिडचिड करणाऱ्या माणसांचं ज्यावेळी मी ॲनालिसिस करतो ना त्या मशीनद्वारे, मी त्याला लिव्हर बघितलं की मी पहिलं विचारतो, कसली चिडचिड आहे तुम्हाला, कसला राग आहे? नाही नाही, मला राग नाही, बायको म्हणजे यांना जास्तच राग आहे. कारण मी नवरा बायकोमध्ये काय होतंय सांगता नाही, पण असं होतं की नवऱ्याला सांगितलं त्याचे मला राग नाही, मी एकदम चांगला आहे, सॉलिड राग होता, हे रागच जास्त आहे, हे जरा कमी करा डॉक्टर. पहिला ते, कारण त्याच्यामुळे लिव्हरचे जे व्हायब्रेशन्स आहेत, लिव्हरचे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आहेत ते असे मशीन, ही मशीन मेड इन जपान आहे, MRI मशीन. त्याच्याबद्दल थोडं म्हणतो. सगळ्यात महत्त्वाचा भाग की का असं होतं चिडचिड किंवा त्याने काय होतं, ज्या प्रत्येक मसल्समधल्या ज्या पेशी आहेत, वेगवेगळ्या अवयवांमधल्या ज्या पेशी आहेत, त्या परत परत बदलत असतात. पण आजार का होतो? जसं डॉक्टरांनी सांगितलं की आजार होतात. आजार का होतो? त्याचं कारण मन आहे. मन अतिशय उत्तम, आनंदी, खेळताना डॉक्टरने एक्झाम्पल दिलं तर मुलगा, त्याला काहीच फरक नसतो, तो आजारीच पडत नाही. मग त्याला पोषण म्हणून तू भात पण खातो, डाळ पण खातो, अन्न खातो, सकाळ रात्री दूध वगैरे सगळं खातो, ते एकदम बिंदास असतं, त्याला कुठे काय आजार होतो? एखाद दुसरा बाहेरचा पॅरासाईट आला तरच आजार होतो, पण तसा आजार होत नाही. पण मोठ्या माणसाला का आजार होतो? म्हणजे त्यांच्याकडे तर सगळंच आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगलो आहे, सगळंच आहे, तरी पण आजार का? मन. मनामुळे बरेच अवयव आपले कमकुवत पाहिजे. सगळ्यात मोठं काय घ्या, जेणेकरून भीती आपोआप जाईल. माहिती पडली की आपल्याला आपोआप भीती कमी होते. आणि भीती कोणाची आहे? मानवाची. बापरे, कोण माणूस होता, ऐका घाबरला, भीती वाटते अचानक का? तो माणूस सांगा पण असू शकतो. समाजात असं काही होत आहे तर भीती 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 हा शब्द आहे, पण कमकुवत काय होतं? तर काय सांगतात? कुठला अवयव कमकुवत? नाही, अवयव. मन हा विचार आहे. क्रोधामुळे लिव्हर, दुःखामुळे फुफ्फुस, काळजीमुळे पोट, अजून एक अवयव आहे जो महत्वाचा आहे, किडनी. भीतीमुळे किडनी कमकुवत होते, आणि ती एवढी कमकुवत होते त्याचा स्ट्रेस ब्रेनवरती आणि हार्टवरती. म्हणून जसं डॉक्टरांनी सांगितलं की 80% डॉक्टरांना माहितीच नाही की आजार कशामुळे झाला. तो फक्त आणि फक्त ब्रेन मेटाबॉलिझममुळे होतो. तुम्ही विचार काय? मी ज्यावेळी अनालिसिस करतो अक्षरशः डोळ्यात पाणी येतं लोकांचं की सर तुम्ही 10 महिने अगोदर आलं तर आम्हाला सांगा. सिरियसली अनुभव आहे सरांचा. कारण मी हृदयात घुसतोच, हृदयात न बोलतो, हृदयात ते कळतं की काय नक्की प्रॉब्लेम आहे. आणि त्या प्रॉब्लेमवरती श्रीमाताजी मला तिथे घेऊनच जातात. माझ्या लोकांना ते बोलत जातं की तिथे हा प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली तुला तुम्ही परफेक्ट आहे. त्याबद्दल मी खरोखरच सांगेन त्यांचा एक्सपिरियन्स, कारण त्यांनी बघितलं. मी बोलता बोलून गेलो. आता बोलता बोलून गेलो तर माझ्या डोक्यात नाही, माझ्याकडे बरेच पेशंट्स असतात किंवा क्लायंट्स असतात, त्यांना सांगायचं. पण त्यांनी तो अनुभव नव्हतो. त्या राजश्री काळेचा, राजश्री ताई तिचा अनुभव सांगा. हा महत्वाचा आहे सांगा, कारण मग पुढे आपण त्या भांडणानंतर त्याचं हो राग त्यांना आला होता. प्रत्येक कुठेतरी मोठे जज वगैरे होते, तो एस टी कंडक्टर बोलला असेल काहीतरी पण मग आपण काय करतो राग, पण त्यांना इतका राग आला की त्यांचं रागाने नेमकं काय होतं, हार्टवरती काय होतं तर कॉर्टिसॉल नावाचा एक हार्मोन आहे.
हा एवढा वाढतो की तो कमी व्हायला 8 तास लागतात, बॅलन्समध्ये यायला 8 तास लागतात. तुम्ही विचार करा हार्टला काय प्रेशर असेल. त्याचं शिक्षण समाजात देण्यासाठी खूप आहे. कारण अनफॉर्च्युनेट आहे, फॉर्च्युनेट तर आहे, अनफॉर्च्युनेट आहे की डॉक्टर साहेबांकडे खरंच वेळ नाही आहे पेशंट सोडून घ्यायला. आहे का सर वेळ? ते आपला पेशंट 10-12 पेशंट जे काही असतील तर अच्छा त्यांच्याकडे पेशंट नाही तर मग येऊ दे. मग अचानक 2 पेशंट आले, डॉक्टर साहेब तुम्ही पुण्यात. म्हणजे कुठेही केलं तरी त्यांना काही करून त्यांच्या हॉस्पिटलमध्ये थांबणं गरजेचं आहे. आणि एवढे पेशंट आहेत, एवढे आजार आहेत, लोकांचे आजार इम्पॅक्ट होऊन त्याच्यावरती जातो, त्यावेळी डॉक्टरांना तपासणं गरजेचं आहे. मग समाजामध्ये कोणीतरी पुढे यायला पाहिजे, ते म्हणजे शिक्षण घेतलेल्या लोकांनी शिक्षण केलं पाहिजे, बस अजून काय. अच्छा अजून एक महत्त्वाचा प्लॅटफॉर्म आहे सगळ्यांना. तुम्हाला बरं वाटतं ना तुम्ही सांगितलं आणि समोरच्या नाही, तुम्ही सांगितलं समोरच्या नाही, आपण तेच सांगत राहिलो तर समोरचा ऐकतो का? यासाठी स्वतःला पण शिक्षण घ्यायला पाहिजे. सिंपल आहे. नवीन नवीन नॉलेज घ्या, नवीन नवीन द्या, परत नवीन घ्या, परत द्या, परत घ्या नवीन. अनफॉर्च्युनेटली तर आपल्याला 44 टेस्ट आपल्या कळतात. 44 टेस्ट. आता एक मशीन 44 टेस्ट करू शकते का? येस. कारण बेसिक सगळं सेल्स वरती एक्झॅक्ट प्रिव्हेंटिव्ह. पण त्याच्यात उदाहरण असं आहे तर दादाच्या मनात नाही होतो. एकदा श्रीमंतजी त्यांच्या जावयाबरोबर असं खूप छान जसं आपण लढत जातो देवीच्या घरात जातो असं चढून गेल्या 5-6 किलोमीटर चढून गेल्या. आणि वरती गेल्यानंतर ना श्रीमंतजी खूप असे आनंदी होत्या. जावई असे एकदम श्रीमंतजी पाहिलं त्यांच्याकडे ते म्हणले ते पण त्या शक्तीचे शिकटे किती छान दिसत आहेत ना. मला शक्य दिसतं आवाज एकदम हे असं बंद होतं. कारण हार्टचे संपूर्ण विकनेस त्याने दाखवतो. मग या मशीनमध्ये टोटल 24 तो असा दिसतो. त्याचं स्वरूप मी त्यांना दाखवलं नसतं. त्यांचे हातपाय त्रास कोणाला होतो ते नाही ऐकत, त्रास तुम्हाला. मग मला होतं तर मग तुम्ही स्वतः व्यवस्थित राहा ना, कशाला त्रास करून घ्या. ऐकायची गरज काय? अपेक्षा. तुम्ही बरोबर मला अपेक्षा करायला नाही. सुज्ञता, ती सुज्ञता तिथे आली. आणि त्यांचं आता त्यांना बरोबर वाटलं, बरोबर म्हणजे असं फील वाटत होतं, प्रेशर वगैरे एकदम बरोबर. म्हणजे एवढं नुसतं विचाराने आपलं शरीर अतिशय स्वस्थ होऊ शकतं. आणि ह्याची समाजाला गरज आहे ना. असं जरुरी नाही ना की 50-60 वर्ष झाली की जर देवाला माहिती असेल तर होते, पण ऍटलीस्ट समाजाला तर गरज आहे. तो लेफ्ट वेंट्रिक्युलर रिजेक्शन इम्पिडन्स जर वाढला असेल ना तर तो कमी करण्यासाठी आपल्याकडे कोएन्झाइम Q10 नावाचा ड्रॉप आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थित 2-3 मिनिट लेफ्ट वेंट्रिकल ज्याला कॉन्ट्रॅक्ट होते त्यावेळेला ते रक्त एओर्टामध्ये येतं. एओर्टातनं ते मेंदूला गरज. हे जे नेमकं आता तुम्ही जे बोलता ना इम्पेडन्स, तर ह्या नॉर्मल मशिनरीमध्ये नेमकं काय बिघाड होतो? नॉर्मल मशिनरीमध्ये हे दिसतं की तो इम्पिडन्स तुमचा एवढा असला पाहिजे, म्हणजे ते वॉल अशा पद्धतीने बंद होतं म्हणजे त्याचं एक रिडिंग आहे, नॅचरल रिडिंग. ते जर वाढलं म्हणजे ते कमवत असेल, म्हणजे ओपन पण आहे आणि क्लोज पण नाही, तर मग मात्र ते जास्त दिसतं प्रमाणात. म्हणजे रक्त एकदा वरती गेलं की खाली पण येतं, तो वॉल बंद झाला पाहिजे. हा, तो वॉल बंद नाही, रिगर्ज नाही झाला पाहिजे. हा, इम्पिडन्स साधा आता काय साधा इम्पिडन्स म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त. डॉक्टर एक एवढी डॉक्टरचं म्हणणं, अच्छा हार्टवरती बरेच जणांना प्रेशर येतं, रक्त स्ट्रेस आहे, या सगळ्या गोष्टींमुळे हळूहळू हार्ट जास्त काय कमकुवत होतं तर हार्ट रेट, ह्या 2 गोष्टी कमकुवत होतं ना. मग त्याला बरं पण करायचं. तर मग बरं करण्यासाठी आपल्याला पण अशी माहिती सांगितली आहे की किंवा सगळ्यांना माहिती आहे की जन्म झाल्यानंतर एक ऑटोमध्ये आपला हार्ट चालतो, ऑटो स्वतः, आणि मृत्यू झाल्यानंतर तो बंद. पण तो ज्यावेळी मृत्यू क्षण असतो किंवा अशा स्थितीत माणूस येतो जिथे दुखतंय वगैरे, नेमकं काय होतं तर आपल्या पेशींमध्ये मायटोकॉन्ड्रिया नावाचा एक पॉवर असतो, तो कोएन्झाइम होतो. आणि तो एक्झॅक्टली 20 वर्षापर्यंत पुरुषाच्या स्त्रीच्या एकदम मजबूत असतो.
झाल्यापासून. पण 20 नंतर 90, 20 नंतर 80, 20 नंतर 70, 20 ते 70, 20 ते 60, जसा जसा हे आहे त्या पद्धतीने तो कमकुवत. तो आहे कोएन्झाईम Q10. हा आहे कोएन्झाईम. हा एन्झाईम आहे जो बॉडीला इलेक्ट्रिसिटी, त्या हार्टला इलेक्ट्रिसिटी देतो. त्याला सायनो अँटेल लोड. तो देवाने दिलेला नोड आहे. म्हणजे ती इलेक्ट्रिसिटी, पण ती इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी जो स्टोर आहे ते म्हणजे सेल्स. आता त्या सेल्स मध्ये विचारामुळे कोएन्झाईम कमी होऊन जातो. तो फाइंड आउट करण्यासाठी अमेरिका आणि युरोपमध्ये $250 घेतात, 20,000 रुपये. आणि आपण तो या मशीनमधून टाकतो. आता पुढे हे सगळं झालं, हे सगळं जरच्या गोष्टी आहेत. पण नक्की ती मध्यपासून मी मशीन म्हणतोय नक्की काय आहे? तर आपल्या डायग्नोस्टिक मशीन सगळ्यांना माहिती आहेत. वेगवेगळ्या डायग्नोस्टिक मशीन्स आहेत. जसा आजार तसे डॉक्टर सांगतात या मशीनचं या आपण, आणि डॉक्टर स्वतःहून पाठवतात की तुम्ही हा रिपोर्ट घेऊन या, हा रिपोर्ट घेऊन या. आपण जे काही करतो, मला जसे जागृती मिळाली ना तसं मला एक अशी थोडीशी घाई झालेली होती की दिसेल त्याला सहयोग सांगायचा, पण ते चुकीचं आहे. चुकीचं आहे, तसं नाही. सहयोग हा इतका हिरा आहे, अमूल्य. आणि नंतर मला अनुभवाने कळलं की डॉक्टर जावळे तसं नाही आहे. पुढे जे कार्यक्रम अरेंज होतात त्यामध्ये तुम्ही जा, तिथे बोला, पण असं एकदम सगळेच लोकांना काही परमेश्वराच्या राज्यात जागा पण नाही आहे. सो राग, किडनी, रागाची चिडचिड, किडनी कमकुवत होते. शिवाजीने बरंच चांगलं उदाहरण दिलं की किडनीमध्ये गरमपणा आला की तो आहे तो वरती जरी जातो, फुफ्फुसांवरती त्रास होत नाही, त्या साईडला स्प्लीनवरती त्रास. स्प्लीन हा आपला स्टोर आहे RBCचा. आणि तो एवढा स्पीडमध्ये जातो, एवढा स्पीड होतो, स्प्लीनमुळे त्रास होतो. स्प्लीन राहतो बाजूला, पूर्ण बॉडी त्रास आहे. मला त्याच्यात पण त्या मशीनमध्ये कळतं की स्प्लीन. पण ते नक्की काय आहे ह्याच्याबद्दल आता आपण चर्चा करतो. पण बेसिक काय आहे की आपल्याला कसं लोकांपर्यंत वागायचं किंवा कसं, म्हणजे तुम्ही पण समाजात त्यावेळी वागताय, त्यावेळी एक सोल्युशन हे आहे की समोरच्याला आनंद देण्यासाठी आपल्याला आनंदी राहणं गरजेचं. आणि त्यासाठी आपल्याला शिवाने दिलेला प्रेम आणि करुणा. प्रेम आणि करुणेने जर मी समोरच्याशी बोलतो, पण खरं त्याला राग येईल, पण हळूहळू त्याला एक मूळ हे पैशाने अतिशय खरोखरशी मानायची कृपा आहे त्यांच्यावरती, देवाची कृपा आहे. अतिशय मोठे व्यक्ती त्यांच्याबरोबर सगळं करत असताना ॲनालिसिस सगळं झाल्यानंतर मी त्यांना म्हटलं, सर तुम्ही ध्यान नाही करत. बरोबर त्या मशीनने मला समजावून सांगितलं की ते, आणि त्याच्यामुळे तिथला जो अवयव आहे तो कमकुवत राहिला. तो कमकुवत झाला की तिथे पेशी कमकुवत झाल्यानंतर अल्टिमेटली तो अवयव आपल्याला त्रास झाला. आणि मग ऐन वेळेला जसं काल एक डॉक्टर म्हणाले की तुम्हाला आजार नाही तर कशाला आहे त्या डॉक्टरकडे. नाही, डॉक्टर शेवटला हे सांगतात की तुम्ही यांना लवकर आणलं असतं तर आपण जरा बरं केलं. पण लवकर म्हणजे कधी? डॉक्टर काही स्वतःहून सांगत नाही, कारण त्यांना वेळ नाही येऊन समाजात सांगायला. तर मग लवकर म्हणजे कधी? 6 महिने, 15 महिने, 18 महिने. तर अगोदर एक तपासणी करणं गरजेचं. ती तपासणीची 3 पद्धत आहे. त्याला आपण MRA सरांनी लिहिलं ना, MRA. त्या मशीनद्वारे आपल्याला सहजपणे कळतं की आपण आत्ता कशा. आता 4था तो महत्त्वाचा षडक. अचानक समाजाची भीती आहे लोकांना. भीती आहे कसली नाही. अजून माझ्या मुलाचं कसं होईल, माझ्या मिस्टरांचं कसं होईल, माझं कसं होईल, ह्यांचं कसं होईल, त्याचं कसं होईल. काही ना काहीतरी भीती, समाजाची अनामिक भीती. ती भीती कशामुळे आहे? त्याला एकच क्वेश्चन आहे, म्हणजे कन्सर्न आहे. मला तरी असं वाटतं, माझं मत आहे, सगळ्यांचं मत असेल असं नाही, पण भीती ही अज्ञानामुळे. प्रोग्नोसिसचा अर्थ, डायग्नोसिसचा अर्थ कळल्यानंतर, डायग्नोसिस म्हणजे तुम्हाला दुखतंय, काय दुखतंय नाही, पण आपण कुठे गेलो डॉक्टरकडे, डॉक्टर म्हणाला तुम्हाला असं झालं, तो हे करतो आणि तो कसं. पण त्याच्या अगोदर आपल्याला दुखतं, पण लगेच थांबतो, बरं वाटतं, काहीतरी घेतो हिरो आणि सगळं चालतं. दुखतंय पण माहिती नाही, असं
असं आजारी पडल्यानंतर फील होत नाही, पण कधी कधी दुखतं, कधी कधी हे दुखतं, कधी कधी पोटात कळ येते, कधी छातीत येते, कधी श्वास कमी जास्त होतो, पण चालतंय. पण अशा वेळेला ज्यावेळी आपण अनालिसिस करतो किंवा तपासणी करतो त्याला म्हणतात प्रोग्नोसिस. आजार नाहीये. मधुमेहामध्ये आपण जी साखर मोजतो पशुपोटी आणि त्याला फास्टिंग आणि पोस्टोडेल म्हणतात, बरोबर आहे. आता हे डायग्नोसिस आहे, साखर मोजणे, मोजलेली साखर जास्त म्हणजे डायबिटीस आहे. पण डायबिटीसच्या आजारामध्ये पण आपण एक HbA1c नावाचं केमिकल मोजतो, ते प्रोग्नोसिस आहे. म्हणजे मागच्या 3 महिन्यामध्ये ह्या रुग्णाची शुगर नॉर्मल होती का हे मोजणारं आपल्याकडे एक टेस्ट आहे, त्याला HbA1c म्हणतात. ही प्रोग्नोस्टिक व्हॅल्यू आहे. प्रोग्नोसिस म्हणजे आपल्याला असं काहीतरी कळतं. जेंट्स थोडे कामामध्ये असल्यामुळे काही नाही, पण लोकांना लेडीजना भरपूर काळजी असते. काय खराब होतं? पोट. त्यांचं मेटाबॉलिझम काळजीमुळे अतिशय कमकुवत असतं लेडीज. मग त्यांचं कॅल्शियम पण कमी होतं, कारण बाळांना त्यांनी कॅल्शियम दिलं त्यामुळे कॅल्शियम, त्यामुळे त्यांचे बोन्स कमकुवत होतात आणि त्याचा इम्पॅक्ट त्यांच्या शरीरावरती हार्ड होतो. जी स्त्री वय असताना एकदम चांगली मोठी होती ती अचानक एकदम सडनली 40, 45, 50 पर्यंत ती म्हातारी दिसायला लागते. कारण काळजी. मग काळजी काय असते? माझ्या मुलीचं लग्न झाल्यानंतर मुलगा व्यवस्थित भेटेल ना? अच्छा, माझ्या मुलाला व्यवस्थित मुलगी येईल ना? आणि ही साठी काळजी नाही. मला लोक काय बोलतील याची काळजी. चुकीचं असेल तर पण त्याच्यामुळे त्रास कुठे होतो? ब्रेनवरती. कारण ब्रेन एवढं कमकुवत होतं, मेटाबॉलिझम चुकीचं होतं आणि अल्टिमेटली येतं कुठे साहेब? सेल्स आहे ना आपल्या विचाराने. ज्यावेळी इलेक्ट्रॉन असं करत असतात त्यावेळी आपला विचार जर आणि जसं मी म्हटलं ना की जो चांगला आहे 3 स्टेट करतात. एक स्टेट आहे शरीराची, हार्टची चांगली हेल्दी. दुसरी आहे थोडीशी कमकुवत, पण हेल्दीमध्ये कन्वर्ट करू शकतो लगेच. थोडी कमकुवत असतात, त्याला दम लागला, शांत बसला की लगेच माणूस व्यवस्थित. तशी थोडी कमकुवत आणि एकदमच कमकुवत, म्हणजे त्याला आपण डिसीज स्टेट. या 3 स्टेट या मशीनद्वारे करतात प्रत्येक पॅरामीटर. जसं हार्टमध्ये ब्लड विस्कॉसिटी. ब्लड विस्कॉसिटी म्हणजे कडकपणा, घट्टपणा किंवा रेजिस्टन्स टू द ट्रॅव्हलच आहे मध्ये काहीतरी अडथळा, तर ती जास्त घट्ट झाली तर मग ट्रॅव्हल होईल का? ब्लड ट्रॅव्हल होईल का? अडथळा आहे ना याचा. अटॅक आल्यानंतर कळायला पाहिजे का अगोदर कळायला पाहिजे? बरोबर की? अटॅक आल्यानंतर जे काय होईल ते दैवी योग आहे. वाचेल न वाचेल हा त्याचा प्रश्न, पण ते जर होऊ नये यासाठी जर अगोदर काळजी घेतली तर त्याच्यासाठी चांगलं अन्न खावं. काय म्हणतो? चांगलं अन्न. उदाहरणार्थ प्युअर अन्न. आणि हे पूर्ण आयुर्वेदाने बनलं ना ते प्युअर अन्न आहे. म्हणून डॉक्टर म्हणतात तुम्ही चांगलं जर सकस अन्न खाल्लं ना तर तुम्ही आजारी नाही पडणार. पण सांगत नाही ते आयुर्वेदाने. सांगतात का? सकस अन्न घ्या, भरपूर घ्या, पण आयुर्वेदा घ्या म्हणून नाही सांगत. आपल्या डोक्यात जे आहे ना ते आयुर्वेदाच्या ट्रीटमेंट आहे. पंचकर्म, हे कर्म सगळ्या चांगल्या आहेत. एकही ट्रीटमेंट चुकीची नाही, अतिशय उत्तम आहे. पण ती घ्यायचीच करायचं, कारण माणूस सतत खातोय ना, चांगलं खाल्लं तर व्यवस्थित होईल. तर आयुर्वेदात जर चांगलं खाल्लं तर फायदा होतो. मी ज्यावेळी ट्रीटमेंट म्हणून देतो 1 महिन्याची, 2 महिन्याची, 3 महिन्याची किंवा जास्तीत जास्त 4 महिने, कारण 4 महिन्यात माणूस एकदम 100% बरा होतो, तो अवयव चांगला होतो. तर 1-2 महिन्यातच बरे होतो. तर 3-4 महिन्यानंतर ज्यावेळी आपण परत टेस्ट करतो जो किती दिवसात बरा होतो प्रॅक्टिकली, तर 120 दिवस. 120 दिवस 3 ते 4 महिने का? त्याचं आपण आता डिस्कशन करू. तर सेल्स हा जो काही प्रकार आहे तो आपली बेबी जी आहे हे बनवतो. म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर त्यावेळी आईपासून सेपरेट होताना ते रडतं, न्याय करतं आणि मग त्याची नाळ कापली जाते. मग ती नाळ इथे जाऊन त्याची रुजते आणि ती बेबी तयार होते. नाभी आपण म्हणू शकतो संयोजनात, पण ती बेबी आहे ती स्टेम सेल आहे. ती खरी आई सेल आहे प्रत्येक मानवाची आणि ती आपल्या डॉटर सेल्स बनवते. ती जर मजबूत असेल तर सगळं शरीर मजबूत. मग सगळ्या सेल्स एका दिवसाला किती तयार होतात? क्वेश्चन मार्क जर विचारला तर सगळ्यांचे उत्तर त्यांना माहीत नाही असं उत्तर आहे.
ऍक्च्युअल आन्सर आहे 100 करोडच्या वरती दिवसाला. कोण बनवलं? ही आई बनवली. आणि तिचं कामच आहे बरेपर्यंत शरीरातल्या सेल्स तयार करणं. आपण लहान होतो त्यावेळी एवढं होतं, आता एवढे हळूहळू जातो. एका दिवसात तर नाही जातो, त्याला 10, 15, 20, 30 वर्ष झाली आणि मग आपण मजबूत त्याच्यामध्ये. मग आता हळूहळू कमजोर होते. तर सेल्स एकत्र आल्यानंतर टिश्यू बनतो. टिश्यू एकत्र आल्यानंतर मसल्स सगळे एकत्र आल्यानंतर वेगवेगळे अवयव बनतात. मग ते आतमधले मेंदू वगैरे सगळं आहे. त्याचं प्रत्येकाचं कार्य आणि मग पूर्ण मनुष्य किंवा मानव निर्मिती तो छोट्यापासून मोठाच असतो. असं काही स्पेशली वेगळं नाही. फक्त त्याचं वाढ होते, आतली वाढ, आंतरिक वाढ होते, जी आपल्याला डोळ्याने दिसत नाही. पण या ज्या सेल्स आहेत या फार महत्त्वाच्या. तिथे सगळं गणित अडते. त्या सेल्स आहेत आपल्या. जर माजी राष्ट्रपती 2008ला त्यांच्या हस्ते डॉक्टरांना विशिष्ट सेवा पुरस्कार मिळाला. सगळ्या डॉक्टरांनी ते घेतला. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात नक्कीच चांगलं केलं असतं. त्यामुळे एवढा मोठा पुरस्कार तो पण आपल्याला अप्रूव्ड झाला या महिन्यात. तर त्याच्या या डॉक्टरांनी त्याचा सोडत त्यांच्याकडे पैसे तर होते. वडिलांनी सांगितलं की आयुष्यभर लोकांना फक्त जडीबुटी देतात. जडीबुटीच म्हणून आपण त्याला आयुर्वेदात काही मागतो तर मला द्यावं लागतं आणि दूध मी आणून देतो. मला असं वाटतं तुम्ही स्वतः सगळे डॉक्टर एकत्र येऊन तर नाही ना, पण बाकीचे सगळे डॉक्टर येऊन लोकांसाठी ॲलोपॅथीच्या जसे फॉर्म्युलेशन्स बनतात आणि ते वडिलांचा पैसा 11 कंपन्या, पैसाच पैसा. पैसे आल्यानंतर माणूस काहीतरी करतो. ज्वेलर असतात, पैसे कुठे जातात? कन्स्ट्रक्शनमध्ये जातात. तसे यांचे बरेच मोठे बिझनेसेस आहेत इंडिया वाईज, वर्ल्ड वाईड. आणि ॲक्च्युली वर्ल्ड वाईड त्यांना सप्लाय करणारे त्यांचे जे प्रश्न ते त्यांचे होते. 2010मध्ये हिमाचल प्रदेश बद्दी माहिती असेल, फार्मास्युटिकल्सचं हब आहे. तिथे 2 लाख स्क्वेअर फीटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग कंपनी टाकली. आयुर्वेद, हार्ट, ब्रेन सगळ्या याच्यामध्ये हळूहळू चालू केलं. पहिल्या वर्षी 5 फॉर्म्युलेशन तयार केले आणि 1 करोडचा टर्नओव्हर झाला 2010. आज 15 वर्ष आली, 2025 आलं, 15वं वर्ष आलं. 2500 करोडच्या वरती ॲसेट व्हॅल्यू आणि पूर्ण शरीरावर प्रोग्नोसिस बेसिसवर आजार तपासून त्यांना बरं करण्यासाठी 3 ते 4 महिन्याची मॅक्सिमम ट्रीटमेंट आपण आयुर्वेदाच्या फॉर्म्युलेशन्स. आणि याची सगळी माहिती समजून घेऊन मी स्वतः आहे फिजिओलॉजी, मी ॲडव्हान्स मेडिकल न्यूरोसायन्स शिकलो. त्या सगळ्याचा फायदा मला लोकांचं आरोग्य आणि लोकांना चांगलं सांगण्यामध्ये जे माझं हृदय तडफड होतं. माझा शिक्षणाचा उपयोग लोकांसाठी झाला पाहिजे हे एक तत्व माझ्यात होतं सहयोगी असल्यामुळे. त्यामुळे मला बरेच माझे स्वतःचे नातेवाईक म्हणतात की पैसे नाही कमवत यायचे. म्हटलं मला असं काहीतरी काम करायचं जेणेकरून वाटणं पाहिजे. आज ते स्वप्न 2 वर्षात पूर्ण व्हायला लागलं. सुरुवातीला भरपूर त्रास झाला. भरपूर लोकांनी सांगितलं तू हायली क्वालिफाईड आहेस, तू असं आहे तसं आहे, तू जॉब करत होते. मला जॉब करून लोकांना त्रास देण्यापेक्षा लोकांचं चांगलं करण्यामध्ये श्रीनाथांनी सांगितल्या पद्धतीने मी त्याच्यात उत्तर दिलं आणि हा प्रोजेक्ट हातात होता. हा मोठा प्रोजेक्ट आहे. तर राहिली मशीन MRA, मॅग्नेटिक रेझोनन्स ॲनालायझर, जिथे आपल्याला एवढं मॅग्नेटिक फोर्स तयार करायची गरज नाही. नुसतं हातातून आपल्या सेन्सर पकडला की आपल्या बॉडीतले जेवढे काही व्हायब्रेशन्स निघतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हज ते तपासून आपल्याला 44 आजार 44 टेस्ट होतात आणि त्याच्यात 322 पॅरामीटर आपण तपासून आणि मग त्याचं विश्लेषण मात्र मी व्यवस्थित करतो.